आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे. महत्त्वाची यासाठी की जर न्याय हा सगळ्यांसाठी समान असेल आणि जसं मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की जेव्हा आम्हाला धनंजय मुंडे यांच्याबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन मिळेल तर आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू, पण आत्ताच्या घटनेला इन्फॉर्मेशन मिळालेली नाही असं जे मुख्यमंत्री म्हणाले, तर त्याच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हात जोडून की आमच्याकडे जी माहिती येते कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. की या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते. धनंजय मुंडेच सगळं करत होते. ते त्याच्यात बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, सारंग आंधळे असो, या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं. त्यांच्याकडे 3 फोन होते आणि त्या तिन्ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते. शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे, इकडनं इथे सोड CIDच्या ऑफिसमध्ये. बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की 9 तारखेपासनं बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटावा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते. हे जे लेटर आहे पोलीस डिपार्टमेंटनी बालाजी तांदळेला लिहिलेलं लेटर आहे. 15 तारखेचं आहे. 15 तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी 9 तारखेपासनं बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते, पण लेटर दिलं गेलं त्यांना 15 तारखेला. आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतं की तू आमच्याबरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू. तर याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता, पोलिसांना दबाव होता, या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता. म्हणून बालाजी तांदळेंनी स्वतः देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही, आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकांना त्यांनी सांगितलं 60-70 गाड्या, दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले 200 गाड्या फिरवून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.